सुजाता अनिल मरळे यांना जागतिक महिला दिनानिमित्त आरोग्य विभागातील आदर्श महिला मदर तेरेसा पुरस्कार जाहीर। सामाजिक कार्यात सतत अग्रेसर असणाऱ्या आमच्या पोलीस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षीप्रमाणे 8 मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पोलीस प्रशासनातील कर्तव्यदक्ष महिला पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच शासकीय, निमशासकीय, शैक्षणिक, राजकीय, सामाजिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, कृषी तसेच इतर विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवलेल्या महिला भगिनींना आदर्श महिला पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते। शिरोळ तालुक्यातील चिपरी येथील आरोग्य विभागात गेली अनेक वर्ष काम करत असलेल्या सुजाता अनिल मरळे यांच्या कार्याची दखल घेत पोलीस मित्र असोसिएशन संस्थापक अध्यक्ष डॉ. युवराज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली असोसिएशन महिला राज्याध्यक्ष तथा फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष डॉ. रजनीताई शिंदे यांच्या हस्ते व असोसिएशन राज्य संपर्क प्रमुख तथा फाउंडेशन सचिव मुरलीधर शिंदे, इचलकरंजी शहर महिला अध्यक्ष आशा वाघिरे, सचिव संगीता रुगे व कुटुंबीय यांच्या उपस्थितीत निवडीचे पत्र देण्यात आले। यावेळी सुजाता मरळे यांनी कोरोना काळात आपल्या आयुष्यातील संघर्ष कसा करावा लागला या संदर्भात पोलीस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशन कडून दखल घेतल्याबद्दल बोलताना सांगितले। पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी सहसंपादक डॉ. रजनी शिंदे सह संपादक डॉ. युवराज मोरे। नमस्कार। आपलं नाव? माझं नाव सुजाता अनिल मरळे। मी माझं आधीचं शिक्षण म्हणजे माझं आईकडचं नाव सुजाता दत्तात्रय एडके। मी माझं शिक्षण 1ली ते 4थी पर्यंत विद्यामंदिर शिवपुरी, माझं गाव खेडेगाव आहे, 4थी पर्यंत तिथं शिक्षण आहे, ते मी पूर्ण केलं। त्यानंतर माझं हायस्कूलचं शिक्षण MG शाह विद्यामंदिर बाहुबली इथे झालेलं आहे। त्यानंतर मी माझं ग्रॅज्युएशन पूर्ण करण्यासाठी अण्णासाहेब डांगे कॉलेज हातकणंगले इथं मी माझं 2nd इयर पर्यंत डिग्रीचं शिक्षण पूर्ण करत होते। त्यातच माझं लग्न ठरलं। लग्नानंतर माझी एकच अट होती की मला माझं शिक्षण पुढे करायचं आहे आणि त्याचवेळी माझ्या मिस्टरांनी मला सांगितलं की तुझी जर शिकायची इच्छा नसेल तर मी तुला शिकवणार आहे। त्यानंतर लग्नाच्या 1 वर्षातच मला माझं पहिलं कन्यारत्न म्हणजे मला मुलगी झाली आणि त्यानंतर मी माझं शिक्षण थांबवलं नाही। माझ्या मिस्टरांचं, सासूबाईंचं, माझ्या घरातल्यांचं सगळ्यांचं मला म्हणजे एकदम फुल सपोर्ट किंवा पाठिंबा मिळाला। त्यानंतर मी माझं ॲज अ प्रोफेशन म्हणून मी मेडिकल प्रोफेशन निवडलं आणि नर्सिंगला ऍडमिशन घेतलं। 3.5 वर्षाचा मी माझा नर्सिंगचा कोर्स पूर्ण केला। त्यानंतर मला पुढे शिकायची इच्छा होती। त्यानंतर मला माझी दुसरी मुलगी झाली, तरी पण मी माझं शिक्षण थांबवलं नाही। माझं डिग्रीसाठी मी ऍडमिशन घेतलं आणि डिग्रीचं माझं 2nd इयर चालू असतानाच मला इचलकरंजी नगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या जागा निघाल्या तसं समजलं। मग त्यावेळी मी तिथे ऍप्लिकेशन केलं। ऍक्च्युली मी त्या पोस्ट म्हणजे मला जायचं नव्हतं तिकडं ड्युटीला, पण माझ्या मिस्टरांनी मला सांगितलं की तू हे करू शकतेस, म्हणजे तू घर किंवा जॉब आणि शिक्षण तुझं पूर्ण करू शकतेस। मग मी माझा जॉब पण मी हजर झाले आणि मी माझं शिक्षण थांबवलं नाही। त्यानंतर मी सकाळी ऍक्च्युली ड्युटीवर जायचे 9 वाजता, दुपारपर्यंत 1 पर्यंत ड्युटी आणि लेक्चर अटेंड करायला परत मी जयसिंगपूरला यायचे। मग 2 तास लेक्चर करून परत घरी, मग घरातलं सगळं आवरायचं आणि परत असं करत मी माझं डिग्रीचं पूर्ण केलं। आणि माझं जेव्हा डिग्रीचं लास्ट इयरची एक्झाम चालू होती त्यावेळेला मी 1 महिना सुट्टी काढली आणि घरी अभ्यास वगैरे करून एक्झाम दिली आणि मी फर्स्ट क्लासनं माझं डिग्रीचं शिक्षण पूर्ण केलं। आणि हा माझं ॲज अ मेडिकल प्रोफेशन म्हणून जे मी आता आरोग्य विभागामध्ये UPSC शहापूर मध्ये मी ॲज अ हेल्थ सुपरवायझर म्हणून मी काम करते। हा सगळा म्हणजे पिरियड चालू असताना कोरोनाचा काळ आला, त्यामध्ये सगळ्यांनाच आर्थिक म्हणा, मानसिक म्हणा किंवा शारीरिक सगळ्यांनाच त्रास झाला आणि त्या काळामध्ये मी माझ्या 2 मुली, माझ्या घरातल्यांनी मला सपोर्ट केला आणि माझ्या 2 मुली माझ्या सासूबाईंनी किंवा माझ्या मिस्टरांनी, सासऱ्यांनी वगैरे घरातल्या सगळ्या लोकांनी व्यवस्थित सांभाळलं। मी तिकडेच राहिला होते, म्हणजे इचलकरंजीमध्ये मी 4 महिने राहिले आणि रुग्णांची सेवा केली। आणि जेव्हा मी नर्सिंग ॲज अ नर्सिंग म्हणून मी जेव्हा ऍडमिशन घेतलं त्यावेळेलाच ठरवलं होतं की रुग्णसेवा हीच देशसेवा म्हणून आम्ही आता रुग्णांचं फर्स्ट प्रायोरिटी माझ्या फॅमिलीला न देता मी माझ्या रुग्णांना दिली आणि मी तिथंच थांबले। 4 वर्ष मी 4 महिने माझं सेवा करून ज्यावेळेला पूर्ण कोरोनाची म्हणजे लाट आटोक्यात आली त्यानंतर मी माझ्या घरी परत आले आणि मला रोटरी क्लब ऑफ इकडून कोरोना योद्धाचा पुरस्कार सुद्धा मिळाला आहे कोरोनाच्या काळामध्ये। आणि आता जे माझे ॲज अ हेल्थ सुपरवायझर म्हणून करते तर मी ANC म्हणा, गरोदर माता, लहान मुलांचं लसीकरण म्हणा किंवा गरोदर बायकांना योग्य ते मार्गदर्शन, प्रौढ व्यक्तींना BP, शुगर असेल काय असेल ते हेल्थ काउन्सिलिंग किंवा हेल्थ एज्युकेशन ॲज अ हेल्थ सुपरवायझर म्हणून मी माझ्या पद्धतीने देते। या माझ्या सर्व कार्याची दखल पोलीस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशन यांनी घेऊन मला
आदर्श मदर तेरेसा सेवाभावी पुरस्कारासाठी माझी निवड केली याबद्दल मी पोलीस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशन यांचे मनापासून आभारी आहे.